महान सम्राट अशोक म्हणजेच द ग्रेट एम्परर अशोका यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भारताच्या इतिहासात असे अनेक राजा होऊन गेले ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर राज्य स्थापित केले आणि वाढवली देखील। पण पराक्रमाच्या जोडीला हृदय परिवर्तनाने आणि धर्मचरणाने राज्य करून सम्राट अशोक यांनी मात्र भारताच्या इतिहासात एक वेगळं स्थान निर्माण केलं। अशा या पराक्रमी, शक्तिशाली, दयाळू आणि न्यायप्रिय राजाविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया। सुमारे 2500 वर्षांपूर्वी भारतात आपले अधिपत्य निर्माण करून अजरामर झालेला महान सम्राट अशोक, ज्यांनी फक्त राज्यच केलं नाही तर आपल्या राज्यातील लोकांना धर्मज्ञान, सदाचार, दया यासारख्या गुणांची शिकवण दिली व आपल्या लोकांनी सदैव या मार्गावर चालावं यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला। अशा या महान सम्राट अशोक यांच्याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, प्राचीन काळात मौर्य साम्राज्य हे सर्वात मोठं साम्राज्य होतं व सम्राट अशोक हे या राजवंशातील 3ऱ्या पिढीचे राजा होते। सम्राट अशोक हे भारतातील सर्वात शक्तिशाली राजा होते, ज्यांनी जवळजवळ अखंड भारतावर राज्य केलं। त्यांच्या वडिलांचं नाव सम्राट बिंदुसार मौर्य होतं व त्यांच्या आईचं नाव धर्मा होतं आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य हे त्यांचे आजोबा होते। मित्रांनो, सम्राट अशोक यांचा जन्म 304 BC ला पाटलीपुत्र, जे सध्याच्या काळात पटना या नावाने ओळखलं जातं, इथे झाला होता। त्यांचं संपूर्ण नाव देवानप्रिय अशोक मौर्य होतं। त्यांचे वडील बिंदुसार यांना 16 राण्या आणि 101 पुत्र होते। अशोकामध्ये लहानपणापासूनच सैन्य आणि शस्त्र कौशल्य होतं। याबरोबरच ते शिक्षणामध्ये देखील खूप हुशार होते। राजपुत्रांना मिळणारं सर्व प्रशिक्षण त्यांना मिळालं होतं। त्यांच्यातील सैन्य कौशल्य ओळखून त्यांचे वडील त्यांना नेहमी युद्ध मोहिमेंवर पाठवत असत, ज्यात नेहमी त्यांना यश मिळत असे। मुख्य म्हणजे सम्राट अशोक हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकही युद्ध हरले नव्हते। मित्रांनो, प्रथम ते उज्जैन येथे सुभेदार बनले आणि पुढे त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ते त्यांचं शौर्य, योग्यता, चातुर्य, कौशल्य यामुळे मौर्य साम्राज्यातील उत्तराधिकारी बनले आणि 269 BC ला त्यांचा राज्याभिषेक झाला। मित्रांनो, मौर्य साम्राज्याची सत्ता सांभाळण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी आपलं साम्राज्य सर्वत्र वाढवण्यास सुरुवात केली, ज्यासाठी पुढील 8 वर्षात ते अनेक लढाया देखील लढले आणि या सर्वात त्यांना यश मिळत गेलं आणि हळूहळू मौर्य साम्राज्य संपूर्ण भारतभर वाढत गेलं आणि भारतातील सर्वात मोठं साम्राज्य बनलं। मित्रांनो, सम्राट अशोक यांनी त्यांचं साम्राज्य खूप हुशारीने सांभाळलं, पण सुरुवातीच्या काळात त्याचा विस्तार करण्याकरिता ते काही वेळेस क्रूर मार्ग वापरत असत, ज्यामुळे त्यांना सुरुवातीला चंड अशोक असं देखील म्हटलं जायचं। याच दरम्यान त्यांनी कलिंगा युद्ध देखील केलं, ज्यात देखील त्यांनाच यश मिळालं। पण कलिंगा युद्ध हे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं आणि या युद्धानंतर त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि ते खऱ्या अर्थाने महान चक्रवर्ती सम्राट अशोक बनले। मित्रांनो, कलिंग युद्ध हे भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे। कलिंगा राज्य हे प्रबळ आणि समृद्ध राज्य होतं आणि यामुळे यावर सत्ता मिळवण्याकरिता सम्राट अशोक यांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या 8व्या वर्षी या राज्यावर आक्रमण केलं। त्यावेळेस कलिंगा सेनेने खूप धैर्यानं हे युद्ध लढलं, पण सम्राट अशोक यांची सैनिकी ताकद, सैनिकी डावपेची आणि चातुर्य यापुढे कलिंगा सेनेचं काही चाललं नाही आणि ते हे युद्ध हरले आणि सम्राट अशोक यांना या युद्धात विजय मिळाला। पण या विजयानंतर त्यांच्या आयुष्याला एक खूप वेगळं वळण मिळालं आणि ते कशा प्रकारे हे आपण पुढच्या भागात जाणून घेऊया। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर आनंदित राहा। धन्यवाद।